विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, खूप मुलांनी कमेंट केल्या आणि काही मुलांनी प्रश्न देखील कॉलवरती केलेले आहेत. तर रेल्वेचे एक्झाम सुरू झालेले आहेत. मागेच LPचे सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी RPF SIचे पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये तुमचे RPF कॉन्स्टेबलचे पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये तुमचे NTPCचे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट TC सारख्या पोस्ट स्टेशन मास्टर सारख्या पोस्ट त्यांचे पेपर होणार आहेत. तर आता तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला RPF कॉन्स्टेबल किंवा SIचा फॉर्म भरला किंवा NTPC मध्ये ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटचे ज्यावेळेस फॉर्म भरले त्यावेळेस तुम्हाला एक्झाम सेंटर टाकायला आले नाहीत. तर आता एक मोठी बातमी तुमच्यासाठी, ही बातमी बऱ्याच जणांना नाराज करू शकते. जे RPFचे जे एक्झाम सेंटर आहेत ते दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. आज सकाळी 2 ते 3 मुलांनी कॉन्टॅक्ट केला आणि एका मुलीने त्यांचा या ठिकाणी जो ॲडमिट कार्ड सिटी शो होत आहे, राज्य शो होत आहे, त्याच्यामध्ये गोवा राज्याला पेपर गेला आहे आणि तेथे पणजी येथे सेंटर आहे असे कळालेले आहे. तर मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. जर तुम्हाला रेल्वेमध्ये 100% जॉब पाहिजे असेल तर आपल्या नोट्स आहेत, वन लाइनर नोट्स आहेत, तुम्ही डेमो बघू शकत आहात. या नोट्स बद्दल आपण नंतर चर्चा करूयात. सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करूयात जो एक्झाम सेंटर बद्दल जो घोळ झालेला आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. आता जे 2 डिसेंबर पासून RPF SIचे पेपर चालू झालेले आहेत, त्याच्यामध्ये एका मुलीचं या ठिकाणी जे एक्झाम सिटी शो होत आहे, परीक्षेच्या 4 ते 5 दिवस तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला भेटेल. परंतु ॲडमिट जी एक्झाम सिटी आहे आणि स्टेट आहे आधीच शो होते आणि सेंटर देखील शो होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे इंटरफेस होईल. इथे पंजीकरण संख्या म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर तो मी हाईड केलेला आहे. त्याच्यानंतर इथं उमेदवाराचे पूर्ण नाव बघायला भेटेल. इथे त्यांच्या वडिलांचे नाव, जेंडर मेल फिमेल आणि इथे कॅटेगरी शो होईल. अशा प्रकारचे तुम्हाला इंटरफेस दिसून येईल आणि बघू शकता इथे एक्झाम सिटी, एक्झाम टेस्ट सिटी बघू शकता. टेस्ट सिटी पणजी आहे, पणजी शहरामध्ये पेपर आणि स्टेट राज्य गोवा राज्यामध्ये पेपर गेलेला आहे. अशाच प्रकारचे तुमचे RPF कॉन्स्टेबलचे देखील कोणत्याही राज्यामध्ये पेपर जाऊ शकत आहेत. जास्त करून गोव्याला जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर तारीख दिलेली आहे, बघू शकता. आज तारीख आहे 3 ते 4 डिसेंबर तारीख आहे आणि 13 तारखेला पेपर आहे इथे दिलेले आहे आणि दुसऱ्या शिफ्टला तुमचा पेपर आहे. आता तर ॲडमिट कार्डचं या ठिकाणी बघू शकता. उपस्थित होणे का समय हिंदीमधून असणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता 7:30 पर्यंत तुम्ही उपस्थित होऊ शकता. गेट म्हणजे पहिल्या शिफ्टचं आहे, दुसऱ्या शिफ्टचं आहे आणि तिसऱ्या शिफ्टचं. परीक्षा 9 वाजता सुरू होईल. पहिल्या शिफ्टचा, दुसऱ्या शिफ्टचा 12:30 वाजता आणि तिसऱ्या शिफ्टचा 4 वाजता सुरू होईल. गेट बंद 9 वाजता सुरू होणे, 8:30ला गेट बंद होईल. 12 वाजता या ठिकाणी बघू शकता गेट बंद होईल. दुसऱ्या शिफ्टचं आणि तिसऱ्या शिफ्टचं 3:30 वाजता बंद होईल आणि तुम्हाला 11 वाजताच हजर राहणे गरजेचे आहे. दुसऱ्या शिफ्टला, पहिल्या शिफ्टला 7:30 वाजता हजर राहणे गरजेचे आहे आणि तिसऱ्या शिफ्टला 2:30 वाजता हजर राहण्याची गरज आहे. तुम्हाला 3:30 पर्यंत आतमध्ये घेतले जाईल. अशा प्रकारे तुम्ही जाणार आहे. आता हे बऱ्याच ठिकाणी खूप मुलांचं सेंटर बाहेर गेलेले तुम्हाला बघायला भेटलेले आहे. आता प्रश्न राहिले का नोट्स बद्दल. ज्यांनी RPF कॉन्स्टेबलचा, SIचा, NTPC मध्ये ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, स्टेशन मास्टर आणि TC सारखे ज्या पदांसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर आपल्या संपूर्ण जास्त सर्वांना माहीत असेल की जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त GKचे प्रश्न विचारले जात आहेत. तर संपूर्ण नोट्स आपल्या जर नोट्स जर बघितल्या, जे GK आहे, आता इंग्रजी व्याकरण नाही हे सर्वांनाच माहीत आहे. ठीक आहे. इथे तुम्ही स्क्रीनवरती 1 मिनिट बघू शकता. ठीक आहे. जे GK आहे ते या ठिकाणी सर्वात जास्त मार्क्सला आहे आणि GKच्या एकदम बेस्ट किती, तर 3500 प्लसचे वन लाइनर प्रश्न आहेत. 3500 प्लस. येथे तुम्ही डेमो देखील नोट्स आपल्या बघू शकत आहात कशा प्रकारच्या वन लाइनर नोट्स आहेत. या GKच्या नोट्स आहेत 3500 प्लस. त्याच्यानंतर जे गणित आहे, 1 मिनिट इथं मॅथ लिहितो गणितासाठी. तर बघू शकता आणि ही पेजेस या ठिकाणी 250 प्लस पानांची पेजेस आहे, हे लक्षात घ्या. 250 प्लस पानांची पेजेस आहे आणि त्याच्यानंतर गणित आहे तुम्हाला 250 पानांचे या ठिकाणी जो सराव प्रॅक्टिस भेटेल. पूर्णतः अपेक्षित प्रश्न याच्यामध्ये 2000 प्लस प्रश्न असलेले तुम्हाला बघायला भेटेल. मॅथ आणि त्याच्यानंतर रिझनिंग आहे ते देखील तुम्हाला 250 पानांची पेजेस भेटेल PDF नोट्ससाठी. याच्यामध्ये देखील याच्यामध्ये 2000 नाही, रिझनिंगचे जवळ-जवळ 1000, 1 मिनिट, 1500 प्लस प्रश्न याच्यामध्ये कव्हर झालेले बघायला भेटतील. आता खूप मुलांचा वारंवार जो प्रश्न येत आहे की
सर्व नोट्स पीडीएफ मध्ये भेटणार की नाही, तर एकच सांगेल की सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये भेटतील आणि याचे झेरॉक्स देखील तुम्ही काढू शकत आहात. आता या नोट्स घेण्यासाठी एकदम डिटेल्समध्ये बनवलेले आहेत सर्व नोट्स. या नोट्स घेण्यासाठी तुम्ही बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती या नोट्स ज्या आहेत तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठीमध्ये नोट्स आहे, फायद्याच्या ठरणार आहेत. 91 39 64 31 99. आरपीएफ कॉन्स्टेबल, आरपीएफ एसआय, त्याच्यामध्ये एनटीपीसी मध्ये ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट सर्व पोस्टसाठी तुम्हाला या नोट्स फक्त 189 मध्ये भेटणार आहेत. 189 मध्ये. आधी नोट्स कितीला होत्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल. आधीच्या नोट्स 289 ला आपण ठेवलेल्या होत्या. आता फक्त ही 3 दिवसाच्या ऑफरमध्ये तुम्हाला 189 मध्ये सगळ्या नोट्स भेटून जाणार आहेत. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि पेमेंटचा ज्यावेळेस तुम्ही या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवणार आहात, त्याच्यानंतर आरपीएफच्या रेल्वेच्या नोट्स पाहिजे असा मेसेज करायचा आहे, नाहीतर दुसऱ्या नोट्स सर पाठवून देतील. आरपीएफच्या पाहिजे असा मेसेज करायचा आहे. आणि स्पेशल आपण जो आरपीएफ भरतीचा रेल्वेचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.